श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 10 कथासार. आपल्या गाठीशी पूर्वपुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. हावेरी येथे बाळाप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यचुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. वयाच्या 30 नंतर एकाकी त्यांचे मन संसारातून विरळले. त्यांना परमार्थाची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सुख सौख्य मागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा निश्चय त्याने केला. एका रात्री स्वप्न दृष्टांतांमध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळाप्पांनी सोलापुरास जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले. मजल दर मजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्व परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हारराव दीक्षित नावाचे वेदशास्त्र पारंगत असे ईश्वरभक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हारराव दीक्षितांनी श्री शंकरांचे 12 वर्ष तप केले. तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हारराव पत्नींच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले दैवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्य लयाला गेले. या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण धूप वाढण्याचे काम केले असे खुद्द श्री स्वामींनी कथन केले होते. अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळाप्पा दाखल झाले. अध्याय 10 फलश्रुती. प्रारब्धात संतती योग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल. अध्याय 11 कथासार. मागील अध्यायामध्ये बाळाप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे. त्याच मुरगोड क्षेत्री बाळाप्पांना अक्कलकोटस्थ श्री स्वामीविषयींची माहिती सर्वप्रथम समजली. मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळाप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गांगणापुरास जाण्याचा सल्ला दिला. म्हणून बाळाप्पा मुरगोड येथून गांगणापूर ग्रामी दाखल झाले. गांगणापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत. कुणी संततीसाठी, कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख व समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गांगणापूर क्षेत्री दाखल होत असत. बाळाप्पा मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास घेऊन गांगणापुरास आले. येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कार्यात झोकून दिले. नित्यस्थान, मध्यमस्थान, संध्यावंदन, जप, ध्यान, नामस्मरण करीत दिनक्रम करणारे बाळाप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत. पुढे महिन्याभराने बाळाप्पांना स्वप्नात दृष्टांत घडला. त्यात 3 यतिमूर्तीचे दर्शन त्यांस घडले. त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोटे येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले. बाळाप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नियम पुढे चालवला. त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयींचा त्यांचा दृष्टांत घडला. तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेली गांगणापूर नगरी सोडून बाळाप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवाकार्यास प्रारंभ करते झाले. येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली. अध्याय 11 फलश्रुती. सद्गुरूविषयी प्रेमभाव वाढेल, हातून अपार गुरुसेवा घडेल. अध्याय 12 कथासार. बाळाप्पा अक्कलकोटास पोहोचले तेव्हा श्री स्वामी खास बागेत होते. दर्शनार्थी बरीच गर्दी झाली होती. अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेले बाळाप्पा खडीसाखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्री स्वामींपाशी पोहोचले. श्री स्वामींचे आजानुबाहू दर्शन घडताच बाळाप्पांच्या मनात भक्तिप्रेमाचा उमाळा दाटून आला. त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक लीला केली. ते उठले व एकाएकी सभोवतालच्या झाडांना प्रेमाने आलिंगन देऊ लागले. या कृतीद्वारे त्यांनी जणू आपल्या बाळाप्पाविषयीचा लोभ प्रकट केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळाप्पा धन्य झाले. अक्कलकोट मुक्कामी असताना बाळाप्पांनी नित्यनियमपूर्वक अनुष्ठान व षटकर्माचे आचरण ठेवणे सुरू ठेवले. मधुकरी मागून ते उदरनिर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत. त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे. सेवेकऱ्यांची आपापसात भांडणे होत असत. म्हणून बाळाप्पांना सुंदराबाईंनी श्री स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये सामील करून घेतले. बाळाप्पांनी हळूहळू सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली.
त्यामुळे श्री स्वामींच्या पूजेपासून दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था चोख पार पडू लागली. दरम्यान बाळप्पाविषयी लोक विलक्षण घटना घडली. काही वर्षापूर्वी त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगातून ते श्री स्वामी कृपेने आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांची श्री स्वामीविषयीची भक्ती व श्री स्वामींचे बाळप्पाविषयीचे वाढते प्रेम पाहून मठातील मंडळी बाळप्पांचा द्वेष करू लागली. मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुलाखून बाहेर निघाले आणि श्री स्वामींचे कृपापात्र झाले याविषयीचा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. अध्याय 12 फलश्रुती. श्री गुरुचरणाची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.